तुम्ही असं कधी मंदिर पाहिलेत का ज्या मंदिरामध्ये शंकराची पिंड गाभाऱ्याच्या बाहेर आणि नंदी महाराज गाभाऱ्याच्या आतमध्ये? होय, हे मंदिर आहे. हे मंदिर कोल्हापूरमध्ये आहे. आपल्या कोल्हापूरचा जीव असलेल्या रंकाळ्याच्या अगदी समोरच्या वस्तीमध्ये हे मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये शंकराची पिंड ही बाहेर आहे आणि नंदी महाराज जे आहेत ते गाभाऱ्यामध्ये आहे. या नंदी महाराजांच्या बद्दल एक आख्यायिका कदाचित तुम्हाला माहिती असेल की असं म्हणतात की हे नंदी महाराज दरवर्षी ना महाशिवरात्रीच्या दरम्यान पाठीमागे तिळभर जातात आणि गव्हाच्या दाण्यावर ते पुढे येतात आणि असं म्हणतात की हे जेव्हा पुढे पुढे जातील आणि रंकाळ्यात जे संध्यामठ मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत पोहोचतील तेव्हा जगबुडी होईल अशी आख्यायिका सांगितली जाते. आणि कोल्हापूर जवळ एक वडणगे म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये जेव्हा शंकर पार्वती आले होते कोल्हापूरसाठी म्हणजे पंचगंगा नदीकडे आले होते तेव्हा नंदी महाराज फिरण्यासाठी बाहेर निघाले आणि या ठिकाणी बसले होते येऊन. ते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कोंबडा आरवला तेव्हा पाषाण झाले असं म्हणतात आणि तेव्हापासून हे नंदी महाराज इथे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची आणि अजून एक आख्यायिका सांगितली जाते. आख्यायिका नाही, सत्य आहे, माफ करा, सत्य आहे की हे नंदी महाराज जे आहेत ते एकदम तळाशी होते, म्हणजे खूप खाली असे होते आणि क्रेनच्या साह्याने जीर्णोद्धार जेव्हा झाला, हे विहीर होती या ठिकाणी, विहिरीत होते आणि जीर्णोद्धार झाला तेव्हा क्रेनच्या साह्याने नंदी महाराजांना बाहेर काढण्यात आलं. एक दोन नाही तर तब्बल 3 क्रेन मोडल्या. चौथ्या क्रेननं जेव्हा बाहेर काढलं तेव्हा ते बाहेर आले आणि त्यानंतर हे त्यांचं सुंदर रूप आहे. त्यांचा जेव्हा बाहेर काढलं जात होतं तेव्हा त्यांना कानाला दुखापत पण झाली, एक कान मोडलं असं म्हणतात. त्यानंतर ते व्यवस्थित पण करून घेण्यात आलेले आहे. पण महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी खूप सुंदर अशी पूजा वगैरे या ठिकाणी केली जाते आणि हे कोल्हापूरच्या वैभवाचं खरंच एक सुंदर वैशिष्ट्य आहे. आपण कदाचित कधी कोणी कल्पनाही करू शकणार नाहीये की नंदी महाराज गाभाऱ्यामध्ये आणि भगवान शंकर दारामध्ये. शंकर दारामध्ये असण्याचं कारण आपले शिवशंकरांची पिंड, ते असं म्हणतात की संध्यामठ मंदिराकडे रंकाळ्याकडे ते पोहोचू नयेत, जगाचा विनाश होऊ नयेत म्हणून ही भगवान शंकरांच्या पिंडीची इथे स्थापना करण्यात आली अशी आख्यायिका आहे. एक कवी आहे अभिमुंडे, त्याच्या एका कवितेमध्ये एक गावाची कल्पना केली होती की ते गाव उलट असतं तर कदाचित, आणि त्याने त्यात म्हणाला होता की नंदी महाराज गाभाऱ्यामध्ये आणि पिंड दारामध्ये अशी कल्पना केली होती. मला कदाचित हा व्हिडिओ तो बघत असेल तर त्याला सांगायचं हे सत्य आहे अभि, तुझ्या कवितेच्या कल्पनेमध्ये जे होतं ते आमच्या कोल्हापूरमध्ये खरंच सत्य आहे. नंदी महाराज गाभाऱ्यामध्ये आहेत आणि शिवशंकरांची पिंड जी आहे ती दारामध्ये आहे.